जलगांव के बकरे हैं, हम बता रहे 25,000, वो लोग मांग रहे 20,000 के, 21,000 के, 19,000 के। तुम्हारा बकरों का रेट कहाँ से शुरू कहाँ पे? हमारा बकरे का रेट है 32,000 तो 30,000 का में से। कितने किलो? कौन सी नस्ल? वो 50 किलो, 60 किलो, 70 किलो। कौन सी नस्ल है? कौन सी? वो गावरान आहे सब पुरा। मी बैल खरेदीसाठी आलो होतो इथं बाजारामध्ये आणि बैलांची खूप महागाई झालेली आहे आता सध्या, कारण की पेरणी टाईम पण आलेला आहे आपला, त्यामुळे सध्या बैल महागच झालेले। बोला। दुधाला भाव नाही आहे, चारा पाणी पुरत नाही करायला, खिलाई जास्त महाग झालेली, त्या हिशोबानं एकाला आणलेले। काय भाव भेटते का? मग नाही, भाव भेटत नाही, त्याच्यामुळेच उभे आहेत। गव्हर्नमेंटने जी बंदी आणली त्याच्याबद्दल आपला काय मत आहे? त्याच्याबद्दल काय ते सगळेच लोक काही करू शकत नाही, त्याला आपण काय करू शकणार आहे? आता सकाळपासून आलेलो 12 वाजेपर्यंत बाजारात उभा आहे ना, मंदा चालू है, बैलों को व्यापार नहीं आ रहे, शेतकारी ले रहे नहीं, माल बिक रहा नहीं, और पकड़ झकड़ चालू है। ये जो गवर्नमेंट ने पाबंदी लगाई ना तो बिक नहीं रही, लोग डर रहे और लोग नहीं आ रहे डर रहे। ये बच्चा क्या है? ये न्यूज़ तो मेरे को मेरा फोटो काटो ना, कैसे मांगा भाई? बड़ौद बाजार में आप बकरे बेचने हैं, क्या भाव है? कौन सी जात के बकरे हैं? ये गावरान का बकरा है ये। हाँ, क्या रेट है? आंडू बकरा है ये गावरान का। बकरीद के उस पर है क्या बकरे अच्छे? बकरीद के बकरे ये। हाँ, क्या किलो है? क्या भाव है? ये भाव के अभी तोल के नहीं बेचे भी अभी आज तक, वैसा क्या भाव है? लेकिन फिर भी कीमत आएंगे उसकी 17, 16, 18 ऐसा। दो दांत 16, 17, 18 नहीं। गावरान बकरे ना। पाचोरा। कौन सी जात है? शिरोई है, शिरोई। हाँ। कितने किलो के क्या भाव है? 90 किलो के। 90। हाँ। क्या किलो से? 400 रुपये किलो से। कितने का है बकरा? एक बकरा 35,000 रुपये का।
बैल खरेदीसाठी आलो होतो इथं बाजारामध्ये आणि बैलांची खूप महागाई झालेली आहे आता सध्या, कारण की पेरणी टाईम पण आलेला आहे आपला, त्यामुळे सध्या बैल महागच झालेले. काय वाटतं ते गव्हर्नमेंटने जी बंदी आणलेली त्याच्यामुळे हे भाव वाढले का? नाही त्याच्यामुळं नाही, पण आता शेतीची कामं आल्यामुळे शेतीच्या बैलाला चांगला भाव चालला ना. जे बैल शेतीत चालते त्यांच्यासाठी ते बैलाला भाव चाललेला आहे. ती बंदीचा याचा कारण की जे कटेचे माल राहतो ते कटेचा वेगळा राहतो, जे कामासाठी राहते ते वेगळे राहते. आपलं नाव सांगा. हा ना, दिगंबर बाजीराव झाले, पिंपळगाव. दुधाला भाव नाही आहे, चारा पाणी पुरत नाही करायला, खिलाई जास्त महाग झालेली, त्या हिशोबानं एकाला आणलेले. काय भाव भेटते का मग? नाही, भाव भेटत नाही, त्याच्यामुळेच उभे आहेत. गव्हर्नमेंटने जी बंदी आणली त्याच्याबद्दल आपला काय मत आहे? त्याच्याबद्दल काय ते सगळेच लोक काही करू शकत नाही, त्याला आपण काय करू शकणार आहे. आता सकाळपासून आलेलो 12 वाजेपर्यंत बाजारात उभा आहे, कोणी घेत नाही, कोणी विचारत नाही. हां, कोणते जोडे तुमचे? हां, हे दोन जोडे. काय भाव किती कुठून आले आपण? शिसारकडे बराडी. हां, काय भाव आहे तुमचे? जाफरी भाईचे आहे काय? हां. आपलं नाव सांगा. सोमीनाथ बागाजीराव. बैलों को व्यापार नहीं आ रहे, शेतकारी ले रहे नहीं, माल बिक रहा नहीं, और पकड़ यकड़ चालू है. ये जो गवर्नमेंट ने पाबंदी लगाई ना तो बिक नहीं रही, लोग डर रहे और लोग नहीं आ रहे, डर रहे. कितने में एक बैल बिकता था? नहीं, बैलों का जो रेट है ना तो वो रेट नहीं आ रही, रेट कम बिक रहे. जैसा फिर भी हाँ, जैसा 40 का माल है तो 30 का मांग रहे, 20 का मांग रहे, ऐसा. आधे को आधे मांग रहे बैल. हाँ, बकरे हम बता रहे 25,000, वो लोग मांग रहे 20,000 के, 21,000 के, 19,000 के. तुम्हारा बकरों का रेट कहाँ से शुरू कहाँ पे? हमारा बकरे का रेट है 32,000 तो 30,000 का में से. कितने किलो कौन कौन सी नस्ल? वो 50 किलो, 60 किलो, 70 किलो. कौन सी नस्ल है? कौन सी? वो गावरान है? गावरान है सब, पूरा गावरान बकरा है. राजस्थानी, पहाड़ी? नहीं, वो नहीं है, सब गावरान बकरा है, राजस्थानी नहीं है. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.